तिसरं महायुद्ध होईल का? झालं जरी तरी असं व्हावं की बंदुकीच्या नळकांड्यामध्ये चिमणीने करावा खोपा, बॉम्बची व्हावीत फुले. बंदुकीच्या नळकांड्यामध्ये चिमणीने करावा खोपा, बॉम्बची व्हावीत फुले आणि झेंड्यांनी फक्त दाखवावी वाऱ्याची दिशा. कारण माणसांना संपवायला निघालेली ही युद्ध आहेत. तिसरं महायुद्ध जर झालं ना, तर या पृथ्वी तलावावरती कुणीही जिवंत राहील असं वाटत नाही. कारण प्रत्येक देशाकडे वेपन अस्त्र आहेत, ड्रोन आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची मोठी मोठी बॉम्ब आहेत, त्याचबरोबर अणुबॉम्ब आहेत. ही पृथ्वी शिल्लकच राहणार नाही. एवढा प्रचंड मारा एकमेकांच्या देशांवरती ह्या तिसऱ्या महायुद्धामध्ये केला जाईल. माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. वामनदादा कर्डक म्हणतात, प्रांतवाद, सीमावाद ह्या सगळ्या गोष्टी असतील, पण माणसांच्या पलीकडे काहीच नाही. माणूस जिवंत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी असतील, पण माणसंच जर नसतील, कुठला आला प्रांत, कुठला सीमावाद, कुठला वर्णभेद, कुठला जातीभेद, कुठला धर्मभेद, हे काही शिल्लक राहणार नाही. काही लोक म्हणतील, काय बरळतोयस, काय सांगतोयस, युद्ध हे शौर्याचं प्रतीक आहे. पण आत्ताची युद्ध ही आता परवडणारी नाही आहेत. युद्ध ही अस्त्रापेक्षा, शस्त्रांपेक्षा युक्तीची झाली पाहिजे. युद्ध थांबली गेली पाहिजेत, असंच मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.